शास्त्र कुणाला कळत नसेल, पुराण कुणाला कळत नसेल, उपनिषद कुणाला कळत नसतील, त्यांना अभंग समजले पुष्कळ झाले. कारण वेदाचं सार, शास्त्राचं सार, पुराणाचं सार, वैदिक संविधान जे काही असेल ते जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाद्वारे स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग गाथा म्हणजे पंचम वेद मानलेला आहे. वेगवेगळे विषय आहेत. वारीच्या वर्णनार्थ काही बरेचसे अभंग सर्वच संतांनी केलेले आहेत. त्यामध्ये तुकोबरायांनी सुद्धा अभंग केलेले आहेत. जसं बर का वारीचे अभंग आहेत, सांगतो मी तुम्हाला. वारी करत असताना कशी वारी करायची हा एक मुद्दा, कोणत्या देवाची वारी करायची हा दुसरा मुद्दा, कोणी करायची हा तिसरा मुद्दा, हे सगळं चिंतन आहे बर का. हो, आणि मी याच्या पुढे जाऊन सांगतो, वारकऱ्याचं विश्लेषण, वारीचं विश्लेषण, पंढरीश भगवान परमात्म्याचं विश्लेषण फक्त जगद्गुरु तुकोबरायांनीच करावं. याचं कारण आहे. कारण एक प्रमाण मी तुम्हाला सांगतो, पंढरीची वारी आहे माझी घरी. मी मुद्देसूद तुम्हाला समजून सांगतोय बर का. जगद्गुरु तुकोबरायांच्या घराण्यामध्ये वारीची परंपरा, भक्तीची परंपरा, नाम संकीर्तनाची परंपरा, साधनेची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा बर का. परंपरेपासून चालत आलेला भक्तीचा प्रवाह जगद्गुरु तुकोबरायांच्या पर्यंत. आता एक कसं मी तुम्हाला सांगतो. जगद्गुरु तुकोबरायापासून बर का, जगद्गुरु तुकोबरायापासून 8 पिढ्या मागं जा बर का. किती पिढ्या मागं जायचं? 8 पिढ्या. कुठून? मी सांगतो ना तुम्हाला, विश्वंभर बाबा पासून तर जगद्गुरु तुकोबरा हे 8व्या पिढीतले अवतारी संत पुरुष. आणि म्हणून बर का, भक्तीचा प्रवाह हा रक्तातच असावा लागतो. एखाद्याच्या रक्तात भक्तीचा प्रवाह नसेल तो कदाचित नाराज होईल बर का. हा, क्षत्रियाच्या रक्तातच शास्त्रवृत्ती असते, म्हणजे क्षत्रियाचा गुण असतो. महाभारतातलं उदाहरण आहे कर्णाचं बर का. हा, तो प्रसंग आहे, ते चरित्र आहे. परशुराम हा क्षत्रियाच्या विरोधात, क्षत्रियाला विद्या द्यायची नाही म्हणून ब्राह्मणाचं स्वरूप रूप दाखवून कर्णाने काय केलेली आहे, क्षात्र विद्या, धनुर्विद्या, जी काही विद्या असेल ती ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. एक दिवस असा आला हा बर का, हा, कर्णाच्या मांडीवर कुणाचं डोकं? परशुरामाचं. पण योगायोगाचा भुंगा लागला खालून. भुंगा म्हणजे काही साधी गोष्ट नाही. त्या भुंग्याचं विश्लेषण जगद्गुरु तुकोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये केलेलं आहे बर का. भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे. लाकूड कोरण्याची ताकद त्या कशामध्ये असते? त्या भुंग्यामध्ये असते. तो भुंगा खालून लागला मांडीला. कुणाच्या? कर्णाच्या. रक्तबंबाळ मांडी झाली, पण कर्ण होऊ नाही आणि चू नाही. त्याचं कारण आहे बर का. त्याचंही विश्लेषण ज्ञानेश्वरीमध्ये गुरुसेवेच्या ज्या ओव्या आहेत, ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये तिथं त्याचं विश्लेषण आहे. गुरुसेवा करायची कशी, स्वामीची निद्रा मोडेल बर का. आणि म्हणून हो नाही चो नाही शांतपणे करणं. आणि खालून भुंगा काय कोरतोय? मांडी कोरतोय. मांडी कोरणं म्हणजे काही गुदगुल्या करणं नाही. रक्तबंबाळ मांडी झालेली. शेवटी परशुरामाच्या लक्षात आलं, ताडकन उठले, म्हणले तू ब्राह्मण नाहीस, तू कोण आहेस? क्षत्रिय आहेस. मी कशा करता सांगितलं? लपला जात नाही गुण बर का. अजून पुढे सांगतो तुम्हाला, सद्गुण जसा लपला जात नाही तसा अवगुण सुद्धा लपला जात नाही. मला यावर अधिक भाष्य करायचं नाही. मी हे कशा करता सांगतो, जगद्गुरु तुकोबरायांच्या रक्तातच भक्तीचा प्रवाह होता. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे जगद्गुरु तुकोबरायांनी,
ते प्रमाण मी तुम्हाला सांगितलेले. माझ्या वडिलाची निराशिगा देवा. आणि म्हणून वारीचं विश्लेषण, पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं विश्लेषण किंवा भक्ती कशी करावी, उपासना कशी करावी याचं विश्लेषण जगद्गुरु तुकोबारायांनी केलं ते सार्थकी ठरतं. हो, कोणीही विश्लेषण करू शकत नाही. आणि म्हणून अनेक अभंग वारीचे आहेत, त्याच्यामध्ये हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. हो, आता कोणाला सांगतात हा एक विषय पहिला आपण क्लिअर करू. या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे देवा, बरोबर आहे ना. तुका म्हणे देवा म्हणजे तुकाराम महाराज कोणाला म्हणतायत? देवाला. आता हे मी तुम्हाला का सांगतोय? तुम्ही सुद्धा बोलावं देवाला, बाकी कुणाला बोलायचं नाही. बोलायचं कारणच नाही ना, यावर पुष्कळच बोलण्यासारखं आहे. काय बोलणार सर्वसामान्य माणसाशी, मूर्खाशी, अज्ञानाशी, निर्गुण्याशी. निर्गुण्या कळलं का तुम्हाला? असं काय बोलणार त्याला? मी तर माझी तर अशी स्वतंत्र वृत्तीची धारणा आहे, कोणाशीच काही बोलायचं नाही. गेल्या 4-5 दिवसापासून मी कोणाशीच काही बोलत नाही. का तर बोलण्याची परिस्थिती नाही. आता का बोलण्याची परिस्थिती नाही हा विषय वेगळा आहे. मला फक्त एवढं सांगायचंय, बोलायचंच नाही कोणाशीच. हा, मी प्रमाण सांगतो तुम्हाला, बोलण्याची नाही. आता देवाविन काही, वारीच्या वाटेने देवाशिवाय काही बोलायचं नाही, संताशिवाय काही बोलायचं नाही. आणि प्रपंचाविषयी तर बोलायचं नाही हा विषय सोडा, त्याची आठवण सुद्धा अंतःकरणामध्ये येऊ द्यायची नाही पंढरपुरापर्यंत. हा पहिला वारीचा नियम लक्षात घ्या. मी कशा करता बोलतो? तुकाराम महाराज कोणाशी बोलतायत? देवाशी बोलतायत. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देव निवारिला भूक, देव निवारिला भूक, देव सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. निवारिला भूक, देव निवारिला भूक, देवा सांगू सुख दुःख. अरे देवाला सुख दुःख सांगायचं, माणसाने माणसाला काय सुख दुःख सांगायचं? काही उपयोग नाही. का? एक मन सांगतो मी, आता साधी सोपी मन आहे. उघड्यापाशी नागडं गेलं बस, त्यावर अधिक काय बोलायचंय? संवाद करावा, ज्ञानाशी संवाद करावा, संताशी संवाद करावा, देवाशी संवाद करावा, साधकाशी संवाद करावा, गुणवानाशी संवाद करावा, बाकीचं काय बोलायचं? आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज कोणाशी बोलतायत? देवाशी बोलतायत. हो बरं का, छत्री आणता काही? देवाशी बोलतायत. काय बोलतायत? हे देवा, बरं का, हो मी वारकरी होईल. बरं का, काय बोलतायत देवाला? देवा मी वारकरी होईल, पण कसा वारकरी होईल हे सांगताना अभंगाच्या प्रथम चरणात उठू नका, कोणी उठू नका.
होईन भिकारी पंढरीचा वारकरी. वारकरी होईल, पण कसा वारकरी होईल? भिकारी होऊन वारकरी होईल. बरं का, आता भिकारी होणं हे शब्द कानावर पडल्याबरोबर कोणी, मला नाही वाटत कोणी भिकारी व्हायला तयार होईल. आता प्रत्येकाची धाव कशा करताय? अर्थात भोगा करता, पैशा करता, अजून कशा करता, इथून तिथून भानगडी कशा करता चालू आहेत? पैसा करताच चालू आहे ना. भिकारी कोण होणार आहे? जाऊ द्या, या भिकाऱ्याचं जे विश्लेषण आहे ते आपल्याला करायचं नाही. जगद्गुरु तुकोबराय भिकारी होईल म्हणतात. ते कसं भिकारी होईल म्हणतात? व्यवहार दृष्टिकोनातून भिकारी होणं म्हणजे असलेलं घालवणं, याला काय म्हणतात? भिकारी होणं म्हणतात. बरोबर आहे ना? हा, असलेलं घालवणं याला काय म्हणतात? भिकारी होणं. आता हे भिकारी पाहतोच ना आपण. या भिकाऱ्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ते भिकारी आपल्याला पाहायला मिळतील. हा, आंधळ्याला हो पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, आशीर्वाद लागल तुमच्या मुला लेकराला. हे अभंग नाही बरं का, हे लहानपणी मी ऐकलेले. फार गोड गातात ते. तुम्हीच काय गाता? अवलय भारी गातात भिकारी. पण भीक मागणं जात नाही एवढंच फक्त आहे. फार सुंदर गातात हो. आशीर्वाद लागल तुमच्या मुला लेकराला, एक एक पैसा द्याव धर्माला. ते असे भिकारी. बरं, खरं भिकारी होणं म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला. भिकारी याचा वाच्यार्थ आहे आणि भिकारी याचा लक्षार्थ आहे. वाच्यार्थ याचा अर्थ काय बरं का? जो वर अर्थ आहे त्याला म्हणतात वाच्यार्थ, आणि लक्षात घ्यायचा जो अर्थ आहे त्याला म्हणतात लक्षार्थ. जगद्गुरु तुकोबराय लक्षार्थाने भिकारी होईल म्हणतात. कसं सांगतो ना मी तुम्हाला. आहे ते घालवायचं म्हणजे काय? शास्त्र सांगतो तुम्हाला. अनादि संसार मालेच्या ठाई अनेक जन्म आपल्या बरोबर चालत आलेले आहेत. हे सगळे सगळे म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. या अनादि कालापासून जिथं जिथं शरीर घेऊन जो जो जन्माला आला तो कोणी असू द्या, ते आहेच की. ते उपजतच आहे की का नाही उपजतच? सांगू का मी तुम्हाला? बघा, इकडे लक्ष द्या. जेवायचं कसं हे सांगावं लागतं का? जगताप साहेब, मी तुम्हालाही बोलतो, जेवायचं कसं हे सांगावं लागतं का? नाही ना सांगावं लागत. अजून पुढचं बोललो असतो पण नको आता. हे सांगावं लागत नाही. का सांगावं लागत नाही? कारण ते जन्मापासून, अनेक जन्मापासून जवळ चालतच आलेलं आहे. कामाविषयी सांगावं लागतं का? नाही ना. आहार निद्रा भय मैथून हर योनिशी समसमान जाण परी मनुष्य देहची ज्ञान विशेषी सांगावं लागत नाही कुणाला. अजून पुढचं सांगतो, चुकीच्या गोष्टी कुणाला सांगावं लागत नाही, पण चांगल्या गोष्टी सांगूनही फरक पडत नाही. मी कसं सांगतो ना तुम्हाला. अरे अर्जुनासारख्यासाठी एवढे श्लोक करावं लागले. अर्जुन काय साधा होता का? सामान्य होता का? किती श्लोक आहे गीतेमध्ये? 700 श्लोक आहे. एका ओळीत जर सगळ्याला समजलं असतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी 9033 ओव्या केल्या नसत्या. एका अभंगात जर सगळं समजलं असतं तर जगद्गुरु तुकोबरायांनी 4092 अभंग केले नसते. सारांश हा आहे बरं का. ग्रहण करण्याची जी शक्ती आहे बरं का, ती लगेच कोणामध्ये येत नाही. आता पाऊस पडतोय बरोबर आहे, वातावरण थोडं विस्कळीत आहे बरोबर आहे, पण तिथं धर्मयुद्धामध्ये कुरुक्षेत्रावर किती गडबड होती हो. कोणी कोणी कोणते शंख वाजवले, कुठे कुठे काय, घोड्याचं किंचाळणं, हत्तीचं चित्कारणं,
जिकडे तिकडे आरडाओरड चालू, तशा परिस्थितीमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे तत्वज्ञान सांगितलं ते अर्जुनाने लगोलग ताबडतोब काय केलं, ग्रहण केलं. मी कशा करता बोलतो हे लक्षात घ्या बरं. आहे ते घालवायचे. काय घालवायचे? इतकं सोपं आहे का घालवणं? मी तोच मुद्दा सांगतोय तुम्हाला. वारकरी होणं, भिकारी होऊन वारकरी होणं कसं? वारी करत असताना वृत्ती शांत झाली तर समजायचं ती वारी सफळ झाली. कळतंय तुम्हाला? वारी करत असताना कोणाचा रुपया नाही उचलला पडलेला, समजायचं त्याची वारी सफळ झाली. वारी करत असताना एखादा पावसाने भिजतोय आणि आपलं मेन कापड आपण पावसात भिजून दुसऱ्याला दिलं, समजायचं त्याची वारी सफळ झाली. हो, किती सांगेल मी तुम्हाला बरं का. हे साध्या साध्या गोष्टी आहेत, हे लक्षात आल्या पाहिजे. ज्ञान म्हणजे काही दुसरं तिसरं काही नाही. ज्ञान म्हणजे सुधारणा झाली पाहिजे. प्रगती हे काय आहे? जीवन आहे. बरोबर आहे ना? प्रगती हे काय? जीवन आहे. हिंदी भाषेमध्ये एक म्हण आहे, मी तुम्हाला सांगतो ना, गलतियां करो लेकिन एक गलती दोबारा मत करो. हा विषय आहे. सुधारलं पाहिजे, समजलं पाहिजे. बरं, कशा करता सुधारलं पाहिजे? लोका करता? अजून बोलू का? कशा करता देवाकडे गेलं पाहिजे? देवा करता काय करायचे? देवाला काय पडले? असे किती आले? ही वारी केव्हापासून सुरू झालेली आहे? किती शतक लोटले? ज्ञानोबरापासून सुरू झालेली वारी अशा आपण गृहीत धरू. असे आले किती आणि गेले किती? देव तिथंच उभा आहे. महायोगपीठे श्लोक तुम्हाला माहिती आहे. देवा करता देवाकडे नाही जायचंय, आपल्या करता देवाकडे जायचे. संता करता देवाकडे नाही जायचंय, आपल्या करता आपल्याला संताकडे जायचंय. मी कशा करता बोलतोय? अशा पद्धतीने वारकरी होणं, हो, ही साधी गोष्ट नाही. वृत्ती स्थिर झाली पाहिजे, मन शांत झालं पाहिजे. देखले तुमचे चरण निवांत राहिले मना, कासया त्यजन प्राण आपुला गे माये. हो, आता हे काय बोलण्यासारखे का लाईव्ह चालू आहे, बरोबर आहे ना? अहो, पालामध्ये वळकुट्याहून भांडणं, जेवण्याहून भांडणं. तुमच्या इथं नसतील होत. कोणाचे पैसे किती आले, कुणी नाही दिले त्याच्याहून भांडणं. कुणी कमी दिले, कुणी जास्त दिले त्याच्याहून कटकट. इथलं नाही. पखवाज घेऊन कुठं गेला झाडाकडं, त्याच्याहून. असं नाही झालं पाहिजे बरं का. मी पण आलो बरं का त्याच्यामध्ये. शांत वृत्ती झाली वारीमध्ये की समजायचं पांडुरंगाची तुमच्यावर काय झाली? कृपा झाली. बरोबर आहे ना? दुसरं काय वारीचं फळ? सगळं 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 बाजूला करायचंय. बघा, जाईल आता पाऊस. सगळं बाजूला करायचंय. मनुष्य जीवन मी का बोलतोय बरं का? मनुष्य जीवन तसं नाही ना सुखी होत. तसं कसं सुखी होईल? गबाळाने भरलेलं मन, ते मन शांत होण्याकरता ते गबाळ बाजूला काढावंच लागेल. तशी समाधान म्हणजे काय सांगतो ना मी तुम्हाला. सुख म्हणजे काय? शांती म्हणजे काय? अनुकूल प्रतिकूलतेचा परिणाम वृत्तीवर न होणं, याचं नाव काय? समाधान आहे. काही हो द्या. हो, हे बोलण्या इतकं सोपं नाही बरं. जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन बघा तुम्ही. हो, दुष्काळी आटीला द्रव्यनेला मान, एक श्री अन्नान्न करिता. तसं जर वारीमध्ये घडलं तर अवघड आहे. कोणाच्या बाबतीत तसं घडू नये. तुम्ही एवढे मोठे नाही की देवाने तुमची परीक्षा घ्यावी. माझं वाक्य कळतंय का? आम्ही एवढे मोठे नाहीत की देवाने तुमची आमची परीक्षा घ्यावी. याचा अर्थ सांगतो तुम्हाला. परीक्षा घेण्याकरता परीक्षेला जो बसलेला आहे तो त्या लायक पाहिजे. जरा माझा राग येईल तुम्हाला माझ्या शब्दाचा, नीट ऐका. परीक्षा ज्याची घ्यायची तो परीक्षेला बसण्याला काय पाहिजे महाराज? पात्र पाहिजे. अरे तुमची आमची कोण परीक्षा घेणार आहे? काय परीक्षा आहे तुमची आमच्या जीवनामध्ये? कोण परीक्षा घेणार आहे? षडगुणादी ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा बिड्यावरून चालणाऱ्याची कुठं परीक्षा घेईल का?
काय बरोबर आहे का? काय चुकतंय का? पैशासाठी ज्याची मरमर आहे त्याची परीक्षा कुठं देव घेत असतो का? बाकीच्या उठा टीव्ही करणार आहे त्याच्यामध्ये सगळं आलं, त्याची कुठं परीक्षा देव घेत असतो का? तुकोबरायांचीच परीक्षा का देवाने घेतली त्याची कारण आहे. श्री संत गोरोबा काकांचीच परीक्षा देवाने का घेतली त्याची कारण आहे. नामदेव महाराजांचीच परीक्षा देवाने का घेतली त्याची काय आहेत कारण आहेत. तशी परीक्षा कोण घेत नाही, तेवढी परीक्षा आपल्या जीवनामध्ये नाही बरं का. मी तुम्हाला भाग्यवान नाही म्हणणार, पण परीक्षा घेण्याकरता आपल्याला आपली पात्रता काय करावी लागेल, बनवावी लागेल. हो निश्चितच. आणि म्हणून वा बरं का, असं बोललं ना गेला आता पाऊस. आता लक्ष द्या. असं बोललं की माणसाला वाटतं महाराज तिखट बोलतात. हे तिखट नाही, हे वस्तुस्थिती आहे बरं का. आपलं जीवन आपल्याला सुखी बनवायचंय ना, दुसऱ्याचं सुखी बनवण्याच्या भानगडीत पडायला तुम्हाला सांगितलंय कोणी? तुम्हाला म्हणजे तुम्ही आम्ही सगळे बरं का. जगत सुखी करण्याचा शास्त्राने परवाना फक्त संतांना दिलेला आहे, बाकी कोणालाच नाही. संतांनाच फक्त अधिकार आहे आणि तेच जगत सुखी करू शकतात, बाकी कोणीही बरं का कोणापासूनही आणि सामान्य जीवापासून तर अजिबात कोणीही जीव हा सुखी होऊ शकत नाही. मी कशा करता बोलतो हे बरं का. विठाला 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 हा 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 आहे ते घालवल्याशिवाय आहे ते घालवल्याशिवाय सुखी होऊ शकत नाही. मी अनुभव सांगतोय तुम्हाला बरं का. अमोल महाराज वारकरी गोडवा चॅनल खूप प्रसिद्ध आहे त्यांचा. आवर्जून मी हे सांगतोय तुम्हाला. जगताप साहेब माझी ही 41वी वारी. कितवी? 41वी वारी. बरं हे अभिमानाने सांगतो असं नाही. 1984-85 पासून वैकुंठवासी जयराम महाराजाच्या दिंडीत आतापर्यंत उद्याचं सांगता येत नाही बरं का. हे अनुभवून तुम्हाला सांगतोय. शांत झालं पाहिजे, हो गडबड नाही पाहिजे. हा जे आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते आपल्याला करावंच लागेल, त्याच्याबद्दल कोणाचं दुमत नाही. हे वारीचं फल आहे. तुकोबराय काय सांगतात, होईना भिकारी, भिकारी होऊन मी पंढरीचा वारकरी होईन. वास्तविक पाहता तुकोबरायांच्या जवळ काय राहिलं होतं? तसा जर विचार केला तर काहीच नव्हतं तुकोबरायाकडे राहिलेलं. आता भौतिक दृष्टीने लौकिक अर्थाने जे काही होतं ते तुकोबरायांनी दुष्काळामध्ये लोक कल्याणार्थ त्याचा काय केला, वेच केला. हे चरित्र तुम्हाला माहिती आहे. आणि काम क्रोधाच्या बाबतीत तर संबंधच येत नाही. मी प्रमाणाने सांगेल, कितीतरी प्रमाण आहे. काम क्रोध बंदी खाणी, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो. हा पाठ आहे तुमचा नाही का. आम्ही झालो गोसावी. हा तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते, ते सगळं घालवणं म्हणजे खऱ्या अर्थाने भिकारी होणं बरं का. होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म. होईन भिकारी,
भिकारी होऊन पंढरीचा वारकरी होईल, कसं भिकारी व्हायचे, सगळं सगळं एकदम नाही जमणार, मला मान्य आहे. एकदम कसं जमन? पामर अवस्थेतून त्याला विषयी अवस्थेमध्ये यावं लागेल, विषयी अवस्थेतून त्याला साधक अवस्थेमध्ये यावं लागेल, आणि साधक अवस्थेतून मग पुढं हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे त्या मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. आता माझी 41वी वारी, आता तुमची 41वी होण्याकरता आता किती वय? 30 वय. आतापर्यंत किती झाल्या? पहिलीची. बरं झालं, पहिलीपासून सुरुवात. म्हणजे आपलं सहज गणित मांडतोय. आता 30व्या वर्षात पहिली वारी, मग 40 वारे होण्याकरता आयुष्य किती पाहिजे? हा, आता ते काय तुमच्या आमच्या हातात आहे का? बरोबर आहे. तेवढं मी का बोलतो हे हात जोडून तुम्हाला मी सांगतो. तुम्ही सगळे वारीला येणारे आहात प्रतिवर्षी, मी सगळ्यांना ओळखतो बरं का. जे झालं ते महत्वाचं, जे उद्या होईल त्याच्याविषयी कोणाला सांगता येत नाही. म्हणून तर तुकोबऱ्यांनी म्हटलेलं आहे, धन्य मी मानी ना आपले संचित, राहिले से प्रेत तुझ्या नामी. जे झालं भूतकाळातलं सांगता येत, बरोबर आहे ना. भूतकाळ कशाला म्हणतात? होऊन गेलेला काळ, त्याला काय म्हणतात? भूतकाळ. भूतकाळातलं सांगता येतं, पण एखाद्या वेळेस वर्तमान काळात सुद्धा काय चाललंय शब्द लक्षात घ्या, ते सांगता येतील. पण पुढे भविष्य काळात काय होणार आहे ते मात्र कुणाला सांगता येणार नाही. मी कशा करता बोलतो? प्रमाण आहे ना. काय प्रमाण आहे? जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरि गुण गाय ऐक वहिला, तव तू हरि गुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरोनिया भला, मनी भाव धरोनिया भला, नवचे त्याला फार गोड प्रमाणे. वाह बाबा, सकाळ सकाळ बाबाचं दर्शन झालं, माझं भाग्य आहे. नाही तर नाही ती माणसं भेटतात आणि शेजारी येऊन बसतात. असं जरा थोडं हसून खेळून बसा की काय येऊ द्या, पाऊस आला तर काय प्रमाण आहे. जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरी गुण गाय ऐक वहिला, मनी भाव धरुनिया भला, नवचे त्याला चुकू नको. असं पाहिजे बरं कीर्तनात. आता काय कीर्तनात काय काय आलंय आता हे मी सांगत नाही बाबा. नको बाबा, कशाला बोलायचं. आता ते फक्त नंतर सांगतो. कीर्तनात वैराग्य असावं, ज्ञान असावं, भक्ती असावी, बरोबर आहे ना. नामसंकीर्तन असावं,
आता कीर्तनात आई आली, येऊ द्या बाबा, आईविषयी मला काही म्हणायचं नाही. बाप आला असावं, काही म्हणणं नाही माझं बरं का. अजून काय काय आलं, लई आलं. आता फक्त चालू कीर्तनात दाबणं सुया बिबू यायचं राहिलं. तेवढं आलं ती बोचक्यावाले नाही का, ते तेवढंच यायचं राहिलं कीर्तनात, बाकी सगळं काही यायला लागलं. बरं का, मी वाईट अर्थाने बोलतो असं नाही. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. अंतकरण परिवर्तित ज्या कीर्तनामध्ये होतं त्याला कीर्तन म्हणतात. ज्या कीर्तनामध्ये विटेवरचा देव बरं का कमरेवर असणारे हात बाजूला करून थैथया नाचू लागतो त्याला कीर्तन म्हणतात. काम क्रोध आदी विकार ज्या कीर्तनामध्ये अंतकरणातून बाजूला होतात त्याला कीर्तन म्हणतात, आणि त्यालाच वारकरी म्हणतात. बाकी काय वारकरी म्हणजे काय आहे का नाही. मी सांगतोय तुम्हाला, कोणता विषय सांगत होता, जव काळा असे धुरी ठेला. जे होऊन गेलं त्याच्याबद्दल मी प्रमाण सांगितलं ना तुम्हाला. धन्य मी मानिन आपुले संचित. जगद्गुरु तुकोबराय सांगता, देवा काय सांगू देवा पांडुरंगा, साधी गोष्ट नाही बरं. जर यदा कदाचित तुकोबरायांनी तर आपल्या प्रपंचाचं गाऱ्हाण देवाकडे कधी केलंच नाही, पण ज्या वेळेस तुकोबरायांची भौतिक परिस्थिती कुटुंबातली खालीवर झाली तर देवाचं अंतःकरण सुद्धा गैरवरून आलं. साधी गोष्ट नाही. बघा ना तुम्ही, मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो थोडक्यामध्ये. जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर भामचंद्र डोंगरावर भजन करीत असताना महान पतिव्रता तुकोबरायांच्या अर्धांगिनी जिजाई बर का बोलत होत्या जगद्गुरु तुकोबरायांना. तुकोबरायांच्या पत्नी आई साहेब तुमच्या आमच्या किती अधिकारी होते ते मी सांगतो. बोलत होत्या तुकोबरायांना, पण तुकोबरायांनी भाकर खाल्ल्याशिवाय स्वतः पाणी पित नव्हता. साधी गोष्ट नाही. ते डोक्यावर आपलं टोपलं घेऊन भाकर भाजी काय असेल ते, तुम्ही शेतकरी जीवन बघा. कुठं जायचं, भामचंद्र भंडारा त्या डोंगरावर तुकोबराय भजन करण्याकरता जात होते, तिथं जायचं. बरं तिथं जायचं म्हणजे काय स्कॉर्पिओ मध्ये जायचं काय का फॉर्च्युनर मध्ये जायचं. फॉर्च्युनर लईच बदनाम झाली बाबा, घेऊ नका रे ती गाडी, दुसरी कुठली घ्या. साधी गोष्ट आहे का. बरं तवाचा रस्ता कसा होता, आताचा रस्ता कसा होता मी काय सांगतो तुम्हाला, कळलेला आहे. अनवाणी पायाने जायचं. बरं तुकोबराय काय सांगून जात होते का, मी भामचंद्र डोंगरावर चाललोय मला भाकर घेऊन ये. ते काय सांगून जाणारे महाराज होते का. बरोबर रात्री एकला मी येतो असं सांगून जाणारे होते का. जिजाईने सांगितलं, अहो म्हटले तुम्ही भजन करीत जा, कीर्तन करीत जा, माझं काही म्हणणं नाही, पण जाताना सांगून जात जा. तुकोबराय म्हटले काय सांगू. बरं का आठव गेले भावा भाव, ते तुम्ही काही सांगू नका म्हटले, तुम्ही फक्त मला काहीतरी सांगत जा कुठं जाता ते. तुकाराम महाराज म्हणले भामचंद्र डोंगराच्या रस्त्याला कान लाव, तिथून विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी निघाला की समजायचं त्या रस्त्याने मी त्या डोंगरावर गेलो. भामचंद्र असेल, भंडारा असेल, घोराडा असेल, चला पुढे. मग डोंगरावून जात असताना पायामध्ये काय मोडला, हो काटा मोडला. आता तो काटा कुणी काढला, देवानी काढला, बरोबर आहे ना. आपला काटा देव नाही काढत, आपला काटा भावकी काढते. आता वातावरण एवढं नाही राहिलं पावसामुळं, बरोबर आहे ना. आपला काटा भावकी काढते, आपला काटा व्याही काढतात. व्याही कळले का, असतील ना कुणाला, हे तुमचे चांगले आहेत, ज्याचे असतील त्यांनी समजून घ्या. आपला काटा भावकी काढते, व्याही काढतात, पाहुणे काढतात, येवणे काढतात. काय अनुभव बरं आहेच ना. आपला काटा देवानी काढावा एवढे भाग्यवान आपण झालो पाहिजे, एवढीच माझी हात जोडून विनंती आहे. कायम पांडुरंग
तोंडाला बोलणारी जिजाई, पण आता तो पाय सुद्धा कसा होता हो? तो काय असा काय धुतलेला पाय होता का? हा, मातीने चिखलाने भरलेला तो पाय देवाने आपल्या मांडीवर घेतला. आता देवाची मांडी म्हणजे पितांबर कसा होता? त्या पितांबरावर आई साहेबांचा पाय मातीने भरलेला, आणि तो आता काटा काढायचा. आता तिथं काही सुई होती का? सुई होती का तिथं? तो कशाने काटा काढला? मी तुम्हाला सहज लक्षात आणून देतोय. काय काट्याने काटा घेतला, काट्याने काढला. बरं, जिथं काटा खोडला होता, आता तिथं काय पाय धुवायला काय पाणी होतं का? काय करतात तो? काय करतात? बरोबर आहे ना? काय करतात? काय आपल्याकडे जशी बिसलेरी तशी काय संघ बिसलेरी होती का? मी हे काय सांगतोय, एवढा आई साहेबांचा पाय पवित्र होता की देवाने त्या पायातला काय काढावा? काटा काढावा. बर का, मी तुम्हाला उभी सांगतो, पुढे चलतो. बरं, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. बर का, उतरला ते विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. आणि म्हणून हा विषय आपण लक्षात का घेतोय? अशा पद्धतीची भक्ती झाली पाहिजे. अशा पद्धतीचा काय झाला पाहिजे? परमार्थ झाला पाहिजे. आता एक दिवस जाणार तर आहेच की आपण. काही म्हणतात बुवा एवढं करू नये, तो मरणारच आहे की. आता मरणार तर सगळेच आहे. प्रकारचं जीवन साधू संतांचं असतं. मग काय ते तुकोबरायांचं सांगावं? तुकोबराय म्हणतात काहीच नव्हतं तिथं. होय ना भिकारी पंढरीचा वारकरी. कशाचा वारकरी? पंढरीचा वारकरी. पंढरीचाच वारकरी का? कारण बरं का, आशिया खंडामध्ये, मला जास्त काही ते प्रकरण लांबवायचं नाही, आशिया खंडामध्ये जेवढे देश आहेत तेवढ्या देशामध्ये श्रेष्ठ देश कोणता असेल तर भारत देश आहे. आणि भारत देशामध्ये जेवढी राज्य आहे तेवढ्या राज्यात श्रेष्ठ राज्य कोणता असेल तर महाराष्ट्र राज्य आहे. बरं, महाराष्ट्र राज्य श्रेष्ठ का? बरं का, महाराष्ट्र राज्य श्रेष्ठ का? कारण या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले आहेत. महाराष्ट्राची ओळख पूर्ण भारत देशातच नाही तर संपूर्ण आशिया खंडामध्ये. तुम्ही सहज कुठे गेलात, रशिया, चीन, अमेरिका, कुठेही जा तुम्ही, सहज जर गेलात तर तुम्ही महाराष्ट्रातून आले असं नाही म्हणायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं अवतार घेतला तिथून आम्ही आलो. लोक ओळखून घेतात हे कुठून आलेले आहेत? महाराष्ट्रातून आलेले आहेत. असा हा महाराष्ट्र. आणि म्हणून मी जाता जाता सहज गोष्टी सांगतो. अशा महाराष्ट्रामध्ये, आळंदीमध्ये, देहूमध्ये, पंढरपूरमध्ये, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही जन्माला आलेला तो काय भाग्यवान आहे. कशा करता सांगतो? आशिया खंड आणि पुढे जम्बूया द्वीपा माझी, एक पंढरपूर गावगा, धर्माचे नगर देखा. अशा प्रकारे कोणतं तीर्थक्षेत्र आहे? पंढरपूर. आईसे चंद्रभागा, आईसे भीमातीर, आईसा विटेवर देव कोठे. काल तुम्ही चालत आलात, बरोबर आहे ना? आलात का? पण ठीक आहे. कुठून आलात? पुण्याहून सासवड पर्यंत आला. आता उद्या असं उलट जा बरं, चालणं होतंय का? नाही होत. किंवा असं मोकळं तुम्ही चालत जा, होतंय का चालणं? मग ही शक्ती कुठून येते? इथून तिथं चालायला प्रत्येकाला मोटरसायकल आहे. गावाकडे गेलो तुम्ही 2-3 किलोमीटर सुद्धा पायी चालू शकत नाही. पण इथं 25-30 किलोमीटर पावसामध्ये चालण्याची ताकद कोण देतो? तर तो भगवंत देतो. अशी वारी पुष्कळ अंगाने सांगेल. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाच माझा नेमधर्म, मुखे विठोबाचे नाम. हाच माझा नियम आहे. काय नियम आहे? तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांचा पाठी उठायचं, स्नान करायचं, माऊलींच्या बरोबर चालायचं. जिथं आपला नंबर असेल तिथं माऊली थांबल्यावर थांबायचं. आता त्याच्यावर मी अधिक काही बोलत नाही. माऊली विसाव्याला गेल्यानंतरच आपण विसावा घ्यायचा, असा शक्यतो नियम करण्याचा प्रयत्न करा, असं माझं म्हणणं आहे.
हाच माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम, मुखाने विठ्ठलाचं नाम घ्यायचं, हीच माझी उपासना, हीच माझी उपासना, लागो संतांच्या चरणा, ही उपासना संतांच्या चरणाशी समर्पित व्हावी. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा, देवा हीच माझी भोळी काय आहे, सेवा आहे. वास्तविक पातळी भोळी सेवा नाही बरं. हा, मी काल परवा स्टेटसला सांगितलं बरं का, स्टेटस ठेवलं होतं. हो, परमार्थामध्ये आणि वारी करत असताना वारकऱ्याला सहकार्य करण्याकरता खूप जन्माची पुण्य लागते. दिंडी असेल बरं का, भजन असेल, कीर्तन असेल, अन्नदान करणारे असतील, देणगी देणारे असतील, खूप पुण्यही लागते. तुमचं काहीतरी पुण्य आहे बरं का श्री अभिजितजी जगताप, हो तुमचं काहीतरी पुण्य आहे की ही आमच्या सिद्धगट वारकरी शिक्षण संस्थेचं भूषण सुनील महाराज गवारे यांची दिंडी इथे थांबते या जागेमध्ये. पण नुसती दिंडीच नाही थांबत, इथं भजन होतंय आणि काय होतंय, कीर्तन होतंय. बरं ते कीर्तन कुणाचं नाही होत, जिथं सिद्धगटात राहिलं त्याचं होतंय. हे काय कुठल्या गल्ली गोळात राहिलेल्या महाराजाचं होत नाही. आता पावसाचं वातावरण अधिक काही बोलत नाही. अभंग खूप अंगाने आपण चांगल्या पद्धतीने सोडवला असता, पण आता पुढे जेवायचं आहे, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सेवा म्हणून आपण हे कीर्तन केलं प्रतिवर्षाप्रमाणे. हा बरं का, ही आपली गोरोबा काका प्रसादिक दिंडी वैकुंठवासी जयराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हा बापा श्री सुनील महाराज गवारे आणि सगळे आपली महाराज मंडळी आहे, सगळे दिंडीमध्ये येणारे आहेत. एकच सांगतो, जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करीत जा, कारण हीच वाट आहे सहकार्य करण्याची. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, नाम संकीर्तन करणं असू द्या, भजन करणं असू द्या, अन्नदान करणं असू द्या, विना घेणं असू द्या, मृदुंग वाजवणं असू द्या, टाळ वाजवणं असू द्या, ही सगळी सेवा करण्याची वाट आपल्याला माऊलीने दाखवून दिली, ती म्हणजे पंढरीची वाट आहे. एवढं बोलतो आणि इथं थांबतो. विठोबा रखुमाई, रखुमाई, रखुमाई.